गुरुचरित्र दिवस पहिला अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. नृसिंह सरस्वते नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा जय जय लंबोदरा एकदत्ता शूर्पकर्णा हालविशी कर्णयुगुले तेथीन जो का वारे उसडे त्याचे नेती वाते विघ्न पळे विघ्नांतक म्हणती तुझे शोभे आनन जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभारमण तैसे तेज फाकतसे विघ्न कानन छेदनासी हाती फरश धरिलासी नागबंद कटीसी उर्ग यज्ञोपवित चतुर्भुज दिससी निका विशालाक्षा विनायका प्रतिपाडिसी विश्वलोका निर्विघ्ने करुणिया तुझे चिंतन जे करीती तया विघ्ने न बाधती सकळा विष्टे साधती अवलंबिलीसे सकळ मंगल कार्यासी प्रथम वंदीचे तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तूच लंबोदरा वेदशास्त्रे पुराणी तुझेची असेल बोलणे ब्रह्मादिकी या कारणे स्तविलासे सुरवरी त्रिपुर साधन करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्हासी संहारावया दैत्यासी पाहिले तुम्हासी स्तविले हरिहर ब्रह्मादिका गणपती कार्यारंभी तुझ वंदिती सकळाभिष्टे साधती तुझेनी प्रसादे कृपानिधी गणनाथा सुरवरादिका विघ्नहर्ता विनायका अभयदाता मती प्रकाश करी मज समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक ते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे सकळ कार्या आधारू तुची कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमरू मती प्रकाश करी मज माझे मनींची वासना तुवा पुरवावी गजानना साष्टांग करीतो नमना विद्या देई मजा आता नेनता होतो मतीहीन मनोनी धरले तुझे चरण 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा माझी या अंतकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्णदृष्टीने पहावे ग्रंथसिद्धी पाववी दातारा आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागेश्वरी पुस्तके विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा मनोनी नमितो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी राहुनिया माझी येवानी ग्रंथी रिगू करी आता वेदाविंद शास्त्रांशी अधिकार जाना शारदेशी तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा एक माझी विनंती द्यावी आता अवलीला मती विस्तार करावया गुरुचरित्री मती प्रकाश करी मज जय जय जगजन्माते तुची विश्वे वागवेते वेदशास्त्रे तुझी लिखिते नांदविषयी येणे परी माते तुझी या भावाग्नी उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी वदिता साई दर्शनी त्यांते अशंक परियेसा गुरुचे नामी तुझी स्थित म्हणती नृसिंह सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नामे आपुली म्हणून खांबसूत्रची बाहुली जैसी खेळती तया सूत्राचरसी स्वतंत्र बुद्धी नाही त्यांची वर्तती आणि का चेनी मते तैसे तुझेनी अनुमते माझे जीवे प्रेरी माते कृपानिधी वागवे देते म्हणून विनवी तुझा बाळ म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते वरदान ग्रंथी रिगू करवी आता वंदू त्रिमूर्तासी ब्रह्मा विष्णू शिवांसी विद्या मागे मी तायसी अनुक्रमे करुणी चतुर्मुखे असती ज्यासी करता जो का सृष्टीशी वेद झाले बोलती ज्यासी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक त्या विश्वासी लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाना चतुर्बाहू नरहरी शंखचक्र गदाधरी पद्महस्त मुरारी पद्मनाम परियेसा पितांबर असे कसियेला वैजयंती माळागडा शरणागता अभिष्ट सकळा देता होय कृपाळू आता नमो शिवासी धरिले गंगा मस्तकेसी पंचपक्व 10 भुजेसी अर्धांगी असे जन्मदाता पंचवदने असती ज्यासी संहारी जो या सृष्टी म्हणून बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे व्याघ्रांबर पांघरून सर्वांगी असे सर्पवेष्टन असा शंभू उमारमन त्याचे चरणी नमन माझे नमन समस्त सुरवरा सिद्ध सांध्या अवधारा गंधर्वयक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्याजांसी वाल्मिकादी सकळिकांसी नमन माझे परियेसा नेने कवितो असे कसे म्हणून तुम्हा विनवी तसे ज्ञान द्यावे जी भरवसे आपला दास म्हणून नकळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी
समस्त तुम्ही कृपा करणे, माझी या वचना सहाय्य होणे, शब्द व्युत्पत्तीही नेणे, कविकुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सकळिका विनमुनी, मग ध्यायिले पूर्ववनी, उभय पक्ष जनक जननी, महात्मे पुण्यपुरुषांचे. आपत्य स्तंभ शाखेसी, गोत्र कौंडिन्य महाऋषी, साखरे नाम ख्यातीशी, सायनदेवा पासाव. त्यापासूनी नागनाथ देवराव तयाचा सूत, सदाशिवी सद्गुरु चरण ध्यात, गंगाधर जनक माझा. नमन करिता जनक जननी, जनकचरणी माता पूर्वज ध्यातो मनी, जो का पूर्वज नाम धारणी, आश्वलायन शाखेचा. काश्यपाचे गोत्री चौंडिनेश्वरी नामधारी, वागे जैसा जन्नू अवधारी, अथवा जनक गंगेचा. त्याची कन्या माझी जननी, निश्चय जैसे भवानी, चंपा नामे पुण्यखानी, स्वामिनी माझी परियेसा. नमिता जनक जननीसी, नंतर नमो श्री गुरुसी, घाली मती प्रकाशी, गुरुचरण स्मरावया. गंगाधराचे कुशी, जन्म झाला परियेसी, सदा ध्याय श्री गुरुसी, एका भावे निरंतर. मनोनी सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार, श्रोतया विनवी वारंवार, क्षमा करणे बाळकासी. वेदाभ्यासी संन्यासी, यती योगेश्वर तापसी, सदा ध्याती श्री गुरुसी, तयांसी माझा नमस्कार. विनवितसे समस्तांसी, अल्पमती आपणासी, माझे बोबडे बोलांसी, सकळ तुम्ही अंगीकारा. तावन मात्र माझी मती, नेने काव्य उत्पत्तीपती, जैसे श्रीगुरु निरोपिती, तेने परी सांगत. पूर्वापार आमचे वंशी, गुरु प्रसन्न अहर्निशी, निरोप देत माते परियसी, चरित्र आपले विस्तारावया. म्हणे ग्रंथ करणी, कथन करी, अमृत घट स्वीकारी, तुझे वंश परंपरी, लादती चारी पुरुषार्थ. गुरुवाक्य मज कामधेनु, मनी नाही अनुमानो, सिद्धी पाव विनार आपणू, श्री नृसिंह सरस्वती. त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती, नर कवने जाणे याचा पार, चरित्र कवना न वर्णवे. चरित्र ऐसे श्री गुरुचे, वर्णू न शके मी वाचे, आज्ञापन असे श्री गुरुचे, म्हणून वाचे बोलतसे. ज्यास पुत्र पौजरी असे चाड, त्यासी कथा असे गोड, लक्ष्मी असे अखंड तया भुवनी परियेचा. ऐशी कथा जयाचे घरी, वाचिती नित्य प्रेम भरी, श्रियायुक्त निरंतरी, नांदती पुत्र कलत्र युक्त. रोग नाही तया भुवनी, सदा संतुष्ट कृपे करुणी, निसंदेह सातादिनी, एकता बंधन तुटे जाना. ऐसे पुण्य पावन कथा सांगन एक विस्तारता, साया साविन होय साध्यता, सत्य फल प्राप्त होय. निदान लाधे अप्रयासी, तरी कष्ट का सायासी, विश्वास माझी या बोलाशी, एका श्रोते एक चित्ते. आम्हा साक्षी ऐसे घडले, म्हणून विनवितसे बडे, श्री गुरुचरण असे भले, अनुभवा हो सकळिक. तृप्ती झाली यावरी ढेकर, तैसे देती जैसे जेवणार, गुरु महिमेचा उद्वार, बोलतसे अनुभवनी. मी सामान्य म्हणून उदास व्हाल माझे वचनी, मक्षिकेच्या मुखातून मधु केवी ग्राह्य होय. जैसे शिंपल्यात मुक्ताफळ, अथवा कर्पूर कळतळ, विसारी वा अथ्यत्व मूळ, कवना पासावा उत्पत्ती. ग्रंथ कराल उदास, वाकडू कृष्ण दिसे ऊस, अमृत वत निघे त्यासा रस, दृष्टी द्यावी तयावरी. तैसे माझे बोलणे, ज्याची चाड गुरुस्मरणे, अंगीकार करणार शहाणे, अनुभवती एकचित्ते. ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी, या बोलाची आवडी ज्यासी संभवे अनुभव. गुरुचरित्र कामधेनु एकताय होय महाज्ञान, श्रोती करावया सावध म्हणू एकचित्ते परियेसा. श्री नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती, महिमा त्यांचा अत्यभुतवी सांगन एका एकचित्ते. तया ग्रामी वसती गुरु, म्हणून महिमा असे थोरे, जाणती लोक चहुराष्ट्र, समस्त जाती यात्रेसी. तेथे राहुनी आराधिती, त्वरित होय फलप्राप्ती, पुत्रद्वारा धनसंपत्ती, जे जे इच्छेल होय जना. लादोनिया संताने नामे ठेविती, नामकरणे संतोष रूपे येऊनी, पावती चारी पुरुषार्था. ऐसे असता वर्तमानी, भक्त एक नामकरणी, कष्ट तसे अति गहनी, सदा ध्याय श्री गुरुसी. ऐसा मनी व्याकुळित, चिंतेने वेष्टीला बहुत, गुरुदर्शना जाऊ म्हणत, निर्वाण माणसे निघाला. अति निर्वाण अंतकरणी, लय होऊनी गुरुचरणी, जातो शिष्य शिरोमणी, विसरोनिया क्षुधा तृषा.
निर्धार करुणी मानसी मने पाहिन श्री गुरुसी अथवा सांडीन देहासी जड स्वरूपे काय काज ज्याचे नामस्मरण करिता दैन्यहानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणितसे दैव असे आपले उणे तरी का भजावे श्री गुरुचरण परिस लावता लोहा जान सुवर्ण केवी होतसे तैसे तुझे नाम परिसे माझे हृदय सदावसे माते कष्टी सायासे ठेविता लाज कवणासी या बोलाची या हेवा मनी धरुणी पहावा गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळुबा सर्वभूती अति व्याकुळ अंतकरणी निंदास्तुती आपली वाणी कष्टला मुक्त नामकरणी करिता होय परियेसा राग स्वेच्छा ओवे बद्ध म्हणावे आजी पाहुणे पंढरीचे रावे बंधू विघ्नहरा भावे नमोते सुंदरा शारदेसी गुरुची त्रैमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात ख्याती श्री नृसिंह सरस्वती भक्तांसी सारथी कृपा सिंधू भक्ता वेद वाखानिता त्रयमूर्ती गुरुनाथा म्हणून या त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांसी रक्षण दयानिधी यती विन्वितो मी श्रीपती नेने भाव भक्ती अंतकरणी स्थिरो नवे बा श्री गुरु तू कृपा सागरो पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुझी सखा भ्राता तूच कुळदेवता परंपरी वंश परंपरी धरुणी निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वती नरहरी दैन्य माझे हरी म्हणून मी निरंतरी सदा कष्ट चित्ता का हो देशी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधी त्रयमूर्ती तू होसी पाळसी विश्वासी समस्ता देवांसी तुझ दाता होसी मागो मी कवनासी तुझ वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञाची खूण असे हे लक्षण समस्तांचे जाण कवन ऐसा सर्वज्ञ म्हणून वाणिती पुराणी माझे अंतकरणी न ये साक्षी कवन कैशा परी असती भूमीवरी जाण जेची तरी सर्वज्ञ तो बाळकता नये नेने बाप माये कृपा केवी होय माता पिता दिलिया वाचुनी न देववे म्हणून असेल तुझे मनी सांगे मज समस्त महितडी तुम्हा दिले बळी त्यात हो पाताळी बैसविले सुवर्णांची लंका तुवा दिली एका तेने पूर्वी लंका कवना दिली आढळ ध्रुवासी दिले ऋषिकेशी त्याने हो तुम्हासी काय दिले निक्षत्र करुणी विप्राते मेदोनी देता तुम्हा कोणी काय दिले सृष्टीचा पोषक तुझी देव एक ते तुम्ही मशक काय देऊ नाही तुम्हा जरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझे घरी नांदतसे याहुनी आम्हासी तू काय मागसी सांग ऋषिकेशी काय देऊ मातेची ओसंगी बैसुनिया बाळवेगी पसरी मुखसुरंगी स्तनकांकेशी बाळापासी माता काय मागे ताता एक श्री गुरुनाथा काय देऊ घेऊनिया देता नाम नाही दाता दयानिधी म्हणता बोलतिसे देऊ न शकसी म्हणे मी मानसी 14 भुवनासी तुझी दाता तुझे मन पाही असे आनिक काही सेवा केली नाही म्हणून या सेवा घेऊन या नेणे हे सामान्य नाम नसे जाण रातो त्वाची तडे बावी विहिरी असती भूमीवरी मेघतो अंबरी वर्षतसे मेघाची ही सेवा न करती स्वभावा उदकपूर्ण सर्वा केवी करी सेवा अपेक्षिता बोल असे दाता दयानिधी म्हणता केवी साजे नेने सेवा कैसी स्थिर होय मानसी माझे वंशोवंशी तुझे दास माझे पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी बापाचे सेवेसी पाळती पुत्रासी तेवी त्वा आम्हासी प्रतिपाळावे माझे पूर्वधन तुम्ही द्यावे ऋण काबा नये करुणा कृपा सिंधू आमचे आम्ही घेता काबा नये चित्ता मागेने मी सत्ता घेईन आता मज जरी न देसी नरहरी चिंतोनी व्यवहारी घेईन जाना दिसतसे आता कठिणता गुरुनाथा दासमे अंकिता सनातन आपले समान असेल कवन तया सवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी
प्रल्हाद कैवारी सेवकांसी सेवका बाळकासी करुणये ऐसी कठिणता परियेसी बर्वे न दिसे. माझी या अपराधी धरुणिया बुद्धी अंतकरणी क्रोधी पाहासी जरी. बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञानी मायेसी मारी जरी. माता त्या कुमारासी कोपन धरी कैशी आलंगुनी हर्षी संभोखी पा. कवन्या अपराधेसी न घालेसी आम्हासी अहो ऋषिकेशी सांगा मज. माता हो कोपासी बोलले बाळकासी जाऊनी पितयासी सांगे बाळ. माता कोपे जरी एखादे अवसरी पिता कृपा करी संभोखोनी. तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवना आता क्षमा करी. तुझी स्वामी जशी जगी झाला ठसा दास तुझा भैल तसा प्रति पाळावा. अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक मी तुझा बाळक प्रति पाळावे. कृपाळू म्हणून वाणिती पुराणी माझे बोलकानी न घालितीस. नायकसी कुरुराना माझे करुणा वचना काय दुश्चितपणा तुझा असे. माझे करुणा वचन न ऐकती तुझे कान एकोणी पाषाण विकृतसे. करुणा करी ऐसी वणिती तुझ पिसे अजूनी तरी कैसे कृपा नये. ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी. वसा लागी धेनू जैसे ये धावुनी तैसे श्री गुरु आपणी आले जवळी. येतांची गुरुमणी वंदी नामकरणी मस्तक ठेवूनी चरण युग्मी. केश तो मोकळी झाडी चरणधुळी आनंदाश्रू जडी अंगरीक्षाळी. हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी. आनंदभरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला. भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोषभूत सरस्वतीशी. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामक धारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमोध्याय. श्री गुरुदत्तोत्रयार्पणमस्तु. श्री संपूर्ण गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. त्रयमूर्ती राजा गुरु तुझी माझा कृष्णातिरी वास करुणी ओझा सुभक्त ते करती आनंदा. ते सूर स्वर्गी पहाती विनोदा ऐसे श्री गुरुचरण ध्यात. जाता विष्णू नामांकित अति श्रमला चालत. राहिला एका वृक्षातळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतत. कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा रूप दिसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित पितांबर कासे दसा. येऊनी योगीश्वर जवळी भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तयावेळी अभयकर देतसे इतके देखुनी सुषुप्तीत चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित विस्मय करी तयावेळी मूर्ती देखील सुप्तिशीत. तेचे ध्यातसे मनात पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची देखुनिया योगाशा ते. कीर्ता झाला दंडवते कृपाभाकी करुण वस्त्रे. माता पिता तू म्हणतसे जय जयाजी योगी दिशा अज्ञानत विनाशा. तू ज्योती प्रकाशा कृपानिधी सिद्धमुनी. तुझे दर्शने निशेष गेले माझे दुरित दोष. तू तारक आम्हास म्हणून आलीसी स्वामिया. कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी. तुमचे नावन कवनमुनी कवने स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी हिंडो तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमचा गुरुजने नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमातीर. त्रयमूर्तीचा अवतार श्री नृसिंह सरस्वती. भक्त तारावया लागे अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी भवसागर तरावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू भक्तजना सदा वर्धो. अखिल सौख्य श्री आनंदो देता होय शिष्यवर्गा. त्याचे भक्ता कैच्य दैन्य अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धनधन्यादी गोधन अष्टैश्वर्य नांदती. ऐसे म्हणे सिद्धमुनी एकोणी विन्वी नामकरणी. आम्ही असता सदा ध्यानी तया श्री गुरु यतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती सांगतसे सिद्ध यती. वंशोवंशी करती भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी म्हणून माते भेटलासी. संहार करुणी संशयासी निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तयेवेळी एक शिष्य स्तोम मवडी. गुरुकृपा सूक्ष्मस्थळी भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय ज्यासी दैन्य
दिसे कैचे त्यासी समस्त देव त्याचे वंशी कडी काळासी जिंके नर ऐसी वस्तू पूजनी दैन्यवृत्ती सांगसी झणी निजेल तुझे निश्चय म्हणी म्हणून कष्ट भोगीतसे तर मूर्ती श्री गुरु म्हणून जाणीचे निर्धारू देऊ शकेल अखिल वरू एका भावे भजावे एखादे समयी श्रीहरी अथवा कृपे त्रिपुरारी रक्षील श्री गुरु निर्धारी आपले भक्तजनांसी आपण कोपे एखाद्यासी रक्षू न शके व्योमकेशी अथवा विष्णुपर्यसी रक्षू न शके अवधारी ऐसे एकुणी नामकरणी लागे सिद्धाची आचरणी विनवितसे कर जोडणी भक्ते भावे करुणिया स्वामी ऐसा निरोप देती संदेह होता माझे चित्ती गुरु केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आनिक तुम्ही निरोप पिलेती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया न रक्षी कोणी हा बोल असे कवनाचा कवनशास्त्र पुराणींचा संदेह फेडी गा मनाचा जेणे मन दृढ होय येणे परिणाम करणी सिद्धांसी पुसे वंदुनी कृपानिधी संतोषोनी सांगतसे परियेचा सिद्ध म्हणे शिष्यांसी तुवा पुसले आम्हासी वेदवाक्य साक्षीसी सांगेने का एकचित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माची या मुखे करुण त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला व्यापारांती प्रकाश केला याक्षिती ब्रह्मवाक्य विस्तारी तया व्यासापासूनी ऐकिले समस्त ऋषीजनी त्याची कथा विस्तारोनी सांगन एका एकचित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरुमहिमा विन्वितसे करद्वय जोडुनी भावभक्ती करुनिया म्हणे सिद्धा योगीश्वरा अज्ञान तिमिर भास्करा तू तारक भवसागरा भेटलासी कृपा सिंधू ब्रह्मदेवे कलियुगासी सांगितले केवी कार्यासी आद्यंत विस्तारेसी निरोपीचे स्वामिया एक शिषा एक चित्ता जदी पडळे झाला होता आदी मूर्ती निश्चिता होते वटपत्र शयनी अव्यक्तमूर्ती नारायण होते वटपत्री शयन बुद्धी संभवे चेतन आनिक सृष्टी रचावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करते म्हणून आले मना जागृत होय या कारण आदिपुरुष तये वेळी जागृत होनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचनागर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण बळी मजहुन आनिक बळी कवन नाही म्हणतसे हा सोनिया नारायणू बोले वाचे शब्द वचनू आपण असे महाविष्णू भजा म्हणे तया वेळी देखुनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा संतोषोनी नारायण निरोप दिदला अति गहन सृष्टी रची घा म्हणून आज्ञा दिदली तये वेळी ब्रह्मा म्हणे विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी देखिले नाही कैसी केवी रचू म्हणतसे एकुणी ब्रह्म याचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेद असती हे घे म्हणून देता झाला तये वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तार तेनेची पुरी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसा आरसा असे गुण सृष्टी रचावी तयापरी या वेदमार्गे सृष्टीशी रचिगा ब्रह्मया आहरणीची म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वजे स्वेदज अंडज नामे जारजौद्वीचे उपजेविले श्री विष्णूचे निरूपाणे त्रिजग रचले ब्रह्मयाने ज्यापरी सृष्टी संक्रमणे व्यासे ऐसी कथियली सिद्ध म्हणे शिष्यासी नारायण वेदव्यास ऋषी विस्तार केला पुराणांसी अष्टदश विख्यात तया अष्टदशात पुराण ब्रह्मवैवर्त ऋषीश्वराशी सांगे सुत तेची परी सांगतसे सनकादिकांते उपजवुनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरिचादी ब्रह्मसगुणी उपजवी ब्रह्मा तये वेळी तेथोनी देववेद्यांसी
देवांसी उपजवी ब्रह्मा परिकेसी. सांगतो कथा विस्तारसी एक आता शिष्योत्तमा. कृत त्रेतात द्वापार युग उपजवी मग कलियुग. एकेकाते निरूप मग भूमीवरी प्रवर्तावया. बोलावुनी कृतयुगासी निरूपी ब्रह्मा परियेसी. तुवा जाऊनी भूमेसी प्रकाश करी आपणाते. एकुणी ब्रह्म याचे वचन कृतयुग आले संतोषोन. सांगेन त्यांचे लक्षण एका श्रोते एकचित्ते. असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे. यज्ञोपवीत आरंभन त्याचे रुद्राक्षमाळा करी कंकणे. येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित. माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी. भूमीवरी मनुष्यलोक असत्य निंदा उपदावक. मातेन सहावे ते एक कवने परी वर्तावे. एकुणी सत्ययुगाचे वचन निरोपिते ब्रह्मा आपण. तुवा वर्ता ते सत्वगुण क्वचित काळ येणे परी. न करी जड ते तू जान आणिक युग पाठविन. तुवा राहावे सावध होऊन म्हणून पाठवी भूमीवरी. वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका. बोलविनी त्रेतायुगा देशा देखा निरोपी ब्रह्मा परियेसा. त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन ऐसी त्याची स्थूल तन हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगाचे कारण यज्ञकर्ती सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांचे. हाती असे कुश समिधा ऐसे धर्म प्रवर्तका सदा वसे. ऐसे युग गेले हर्ष निरूप घेऊनी भूमीवरी. बोलावुनी ब्रह्मा हर्षी निरूप देत द्वापरासी. सांगेन तयासी रूपासी एका श्रोते एकचित्ते. षडगे षटवाग धरुणी हाती धनुष्यबाण एके हाती. लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे. पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापर असे निका. निरूप देऊनी घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुग ते पाचारी. जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे एका. ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा. विचारहीन अंतकरण पिशाच्या सारखे. वदन तोंड खालते करुण ठाई ठाई पडतसे. वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष संगे घेऊन. वाम हाती धरून शिष्ण येत ब्रह्म या सन्मुख. जेव्हा धरुणी उजवे हाती नाचे केली अति प्रीती. दोषोत्तरे करती स्तुती पुण्य पाप संमिश्र. हासे रडे वाकुल्या दावी वाकडे तोंड मुखी शिवी. ब्रह्म या पुढे उभा राही काय निरूप म्हणून या. देखुनी तयांचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन. पुसतसे अति विनयाने लिंग जीवा का धरिली. कलियुग मने ब्रह्मयांसी जिंकीन समस्त लोक यासी. लिंग जेव्हा रक्षणारांसी हारी असे आपणाते. या कारणे लिंग जीवा धरुणी नाचे ब्रह्मदेवा. जेथे मी जाईन स्वभाव आपण न भिये कवनाते. एकुणी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण. भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपले गुणे. कली म्हणे ब्रह्म यासी मज पाठविता भूमीसी. आपले गुण ब्रह्मा तुम्हांसी सांगणे एका स्वामिया. उच्छेद करीन धर्मांसी आपण असे निरुंकशी. निरानंद परियसी निंदा कलह माझेनी. परद्रव्यहारक पर स्त्रीरथ हे दोघे माझे भ्रात. प्रपंच मत्सर दंभक प्राण सखे माझे असती. बका सारिखे संन्यासी तेची माझे प्राण परियेसी. छळन करुणी उदारसी मिळवती पोषणार्थ. तेची माझे सखे जाण आणिक असतील पुण्यजन. तेची माझे वैरी जाण म्हणून विनवी ब्रह्मयासी. ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगे मज उपदेशी. कलियुगी आयुष्य नरासी स्वल्प असे 100. पूर्वयुगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्यलोका. तप अनुष्ठान एका करती अनेक दिवसवरी. मग होय तयांसी गती आयुष्य असे अखंडिती. या कारणे क्षिती कष्टती बहु दिवसपर्यंत. तैसे नवीची कलियुगी जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण. करती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था. जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करतील जाणुनी. त्यास तू साह्य होणे वर्तत असे म्हणे ब्रह्मा. एकुणी ब्रह्म याचे वचन कली म्हणतसे न मौन. स्वामींनी निरोपले ते जन तेची माझे वैरी असती. ऐसे वैरी जेथे असती केवी जाऊ तया क्षिती.
एकता होय मज भीती केवी पाहू तयासी. पंचशत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत मज मारथिली देखत कैसा जाऊ म्हणतसे. एकुणी कलींचे वचन ब्रह्मा निरोपी हासून काळा माते मिळून तुवा जावे भूमीसी. काळात्म्याचे ऐसे गुणधर्म वासना करील छेदन. पुण्यात्म्याचे अंतकरण उपजले बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्म यासी वैरी माझे परियेसी. वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे. उपद्रविती माते बहुत कृपा नये मज देखत. जे जन शिवहरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा. आनिक असती माझे वैरी वास करती गंगातीरी. आनिक वाराणसी पुरी जाऊनी धर्म करती देखा. फिरते हिंडुनी जे चरणे आनिक एकती पुराणे. जे जन करती सदा दाने तेची माझे वैरी जाण. ज्यांचे मनी वसे शांती तेचे माझे वैरी ख्याती. अदांभिकपणे पुण्य करती त्यांसी देखता भीतसे. न्यासागरी दृष्टी ठेवूनी जप करती अनुष्ठानी त्यासी देखाचिया. देखता ताची नयनी प्राण माझा जातसे. स्त्रियांपुत्रांवरी प्रीती माय बापा आव्हे रीती. त्यावरी माझी बहुप्रीती परमइष्ट माझे जाणा. वेदशास्त्रांते निंदिती हरिहरांते भेद पाहती. अथवा शिव विष्णू दूषिती जे परम आप्त माझे जाणा. जितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरिहर. रागद्वेष विर्जित धैर्य देखुनी मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी. तुवा जाताची भूमीसी तुझे इच्छे राहतील. एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत. त्यात तुवा सहाय्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा. एकुणी ब्रह्माचे आ वचन कलियुगी करतसे नमन. करसंपुट जोडून विणवितसे परियेसा. माझ्या दुष्ट स्वभावासी केवे साह्य व्हावे धर्मासी. सांगा स्वामी उपायासी कवने परी रहाटावे. कलीचे वचन ऐकुनी ब्रह्मासे अति गहनी. सांगतसे विस्तारुनी उपाय केलेसी रहाटावया. काळ वेळ असता दोनी तुझ साह्य होऊनी. येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन तेची तुझे वैरी जाण. मळमूत्रे जयासी वेष्टन ते तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्य राशी तेची जिंकती तुझत. या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत. तेची जिंकती निश्चित बहुत तुझ वश्य होती. एखादा विवेकी जाणा राही तुझे उपद्रव साहोन. जे न साहती तुझे दारुण तेचे होत वश्य तुझ. या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणे परी. जे जन तुझेची परी न होय त्या ईश्वरा प्राप्ती. एकुणी ब्रह्मादेवाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूंचे अंतकरण कवन असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तयेवेळी एक चित्त एक कली. सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यांसी. धैर्य धरुणी अंतकरण शुद्ध बुद्ध वर्तती जन. दोष न लागती कधी जाण लोभवर्जित नरांसी. जे नर भजनी हरिहरांसी अथवा वस्ती काशी विनासी. गुरु सेवेती निरंतरेसी त्यासी तुझा न लगे दोष. माता पिता सेवकासी अथवा सेवे ब्राह्मणांसी. गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी न लगे दोष. वैष्णव अथवा शैवासी जे सेविते नित्य तुळशीसी. आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर त्याते तुवा न बाधावे. सुकृती शास्त्रपरायणासी गुरु ते सेवित वंशोवंशी. विवेकी धर्म करणारासी त्याते तुवा न बाधावे. कली म्हणे ब्रह्मयासी गुरुमहिमा आहे केशी. कवन गुरु स्वरूपे कैसी विस्तारावे मजप्रती. एकुणी कलींचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण रेफ पापस्य दाहक. उकार विष्णुर व्यक्त त्रितयात्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलीसी. गणेशावाग्निया युक्ते विष्णूना समन्वित वर्णद्वयामित्व मंत्रशुच मूर्तिप्रकादायक.
गणेशा ते म्हणती गुरु तैसाची ऐसे विश्वनारू, ऐसाची जाण शाड शरू गुरु शब्द वर्ते इतके ठाई. श्लोक गुरु पिता गुरु मार्ता गुरुरेव परम शिवा, गुरुरुष्टे गुरुस्त्राता गुरुरुष्टे न कनश्च. गुरु आपला माता पिता गुरु शंकरू निश्चिता, ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षेल परियेचा. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी, ईश्वरू कोपेल जानरासी गुरु रक्षी निश्चय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्देवा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरुमाश्रयेत. गुरुर्ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र नारायण, गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रवा. हरी प्रसन्नेपीच वैष्णवा जना संप्रांतकायन्ते, गुरु अक्तिव्यमान गुरु प्रसन्ने जगदीश्वर, सदा जनार्दन स्नुच्छती सर्वासिद्धी सिद्धी. ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होया ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आधीन आपल्या. गुरु सदा दर्शयिता प्रवृत्ती तीर्थवत, योग तपादी धर्मान आचार वर्णादि विवेक यज्ञान ध्यान तर भक्त विवेक युक्तम. टीका गुरुर्भजे शास्त्र मार्ग वर्तुनी तीर्थव्रत योग तपादी मुनी आचार वर्णादी ज्ञान परम भक्ती विवेक युक्त. या कारणी श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी तीर्थव्रत यागतपासी ज्योती स्वरूप असे जाणा. आचार धर्मा वर्णाश्रमांसी विवेक धर्म मार्गासी भक्ती वैरागयुक्तांसी गुरुचे मार्ग दाविनार. इतके एकूणी कली आपण विनवितसे कर जोडून, गुरु सर्व देवा समान केवी झाला सांग मज. ब्रह्मा म्हणे कलिसी सांगीन तुझ विस्तारेसी, एकचित्ते परियेसी गुरुविन पार नाही. श्लोक गुरुविना न श्रवेन भवेत कस्यापि कस्यचित, विना कर्णेन शास्त्रच्छ श्रवण तत्कुतो भवेत. टीका गुरुविन समस्तांसी श्रवण कैचे वरियेसी, श्रवण होता मनुष्यांशी समस्त शास्त्रे एकित. शास्त्र एकिती एकता परियेसी तरतील संसारासे, या कारणे गुरुची प्रकाशी ज्योत स्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्व सिद्धी होता परियेसी त्रिशुद्धी, कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी, ऋष असती नाना परी पुण्य नामे मृग वसती. ब्रह्मऋषी आदी करुणी तप करती तयास्थानी, तयांत वेद धर्म म्हणून पैल पुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासेती, त्यात दीपक म्हणून ख्याती शिष्य होता परियेचा. होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अति निपुण सेवा करिता श्री गुरुची. वेद धर्म एकेदिनी समस्त शिष्यांशी बोलावणी, पुसतसे संतोषोनी एका श्रुते एकचित्ते. बोलावणी शिष्यांशी बोले गुरु परियेसी, प्रीती असेल आम्हांसी परी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपिसी, तू तारक आम्हांसी अंगीकारू हा भरवसा. गुरुचे वाक्य जो न करी, तोची पडे पौर रव घोरी, अविद्या माया सागरी बुडून जाय तो नर. मग तया कैची गती, नरकी पळवतो सतती, गुरु तारक हे ख्याती वेदपुराणे बोलती. एकूणी शिष्यांची वाणी तोषला वेद धर्म मुनी, संदीपकादे बोलावणी सांगतसे परियेसा. एका शिष्या सकळिका आमचे पूर्वाजित, ऐसे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमचे अनुष्ठान करिता भूत केले प्राक्षाळिता, काही शेष असे आता भोगल्या वाचून न सुटे जाना. तप सामर्थ्य उपेक्षा करीतो, पाप मोक्ष आड रिगतो, याची कारणे निष्कृती करीतो तया पाप घोरासे. न भोगिता आपले देही आपले पाप निष्कृती नाही, हा निश्चय जाणून पाही भोगावे आम्ही परियेसा. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी, जाईल पाप शीघ्रसी प्रख्यात असे अखिल शास्त्री.
या कारणे आम्हासी न्यावे पुरी वाराणसीसी पाप भोगुनी स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यांत कवन असे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी. तया शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलतसे अति विवेक तया गुरुप्रती देखा. दीपक म्हणे गुरुस पाप करिता देहनाश न करता संग्रह होय. दुःखास शीघ्र करा प्रतिकारू. वेद धर्म म्हणे तयासी दृढ देहा असता मनुष्यासी क्षालन करावे पापासी पुढती वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चिते आपुले देही भोगुनी त्वरिते पापा वेगळे न होता निवृत्ते मुक्ती नव्हे आपणांसी. देव अथवा ऋषीश्वरासी मनुष्यादी ज्ञानवंतासी क्षालन होय पापासी आपले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे. एकुणी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कुष्टे होईल अंगहीन अंधकपांगोळ परियेसा. संवत्सर एकविशंत माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी अंध होऊनी 21 वर्षी पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणासी लागिला. एकुणी शिष्यांची वाणी संतोषला वेदधर्म मुनी सांगतसे विस्तारुनी पापताप लक्षणे. आपले पाप आपणासी ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी न वेचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा भोगीन आपले पाप दुःखा सांभाळी मज तू संदीपका 21 वर्षे पर्यंत. जे पीडिती रोगे देखा प्रति पाळारासी कष्ट अधिका मजहुनी संदीपका ते तू कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी तुवा प्रति पाळावे पाही काशीपुरा नेऊनिया. त्या काशीपुरी जाण पाप वेगळा होईन आपण शाश्वत पद पाऊन तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य त्यासी कुष्ठ होतांसी गुरुसी नेले काशीपुरा. मणिकर्णिका उत्तर देशी कळंबेश्वर सन्निधेसी राहिले तेथे परियसी गुरुशिष्य दोघे जण. स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तयास्थानी. कुष्ठरोग झाला बहुत अक्षयहीन ते दुःख संदीपक सेवा करीत ती भक्ती करुणिया. व्यापिया देह कुष्ठे बहुत कृमी पडे रक्त दुखे व्यापिला अत्यंत उपस्मारी झाला जाण. भिक्षा मागोनी संदीपक गुरुसी आणुनी देत नित्य करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणतसे. रोगे करुणी पंडिता नरो साधुजन होती क्रूर तोची देखा द्विजवरू होय क्रूर एखादे वेळी. भिक्षा आणिता एखादे दिवशी न जेवे श्रीगुरु कोपेसी स्वल्प आणिले म्हणून क्लेशी सांडूनी देत भूमीवरी. यरी दिवशी जाऊनी शिष्य आणे अन्य बहु वस मिष्टान्ने न आणे म्हणून क्लेश करिता झाला परियेसा. परोपरीचे पक्वान का नाशिशी म्हणे जाण कोपे मारू येत आपण शाखा परोपरी मागतसे. जितके आणि मागुनिया सर्वस्वे करतिया वाया कोपीश देत शिविया परोपरी परियेसा. एखादे समयी शिष्यासी म्हणे ताता ध्यान राशी वजनिमित्त कष्टलासी शिष्यराया शिखामणे. सेवेची म्हणत वचने क्रूर माते गांजिले अपार तू आमचे विष्टामूत्र क्षणाक्षणा धूत नाही. खाताती मक्षिका कानन निवारिसी संदीपका सेवा करिता म्हणे एका भिक्षा नानीशी म्हणतसे. या कारणे पापगुण ऐसेची असती जाण ओखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे. पाप असे जेथे बहुत दैन्य मस्तर वसे तेथ शुभाशुभ नेणे क्वचित पापरूपे जाणावे. एखादे दैन्यकासी दुखे प्राप्त होती कैसी अपस्मार होय जयासी पारूप तोची जाणा. समस्त रोग असती देखा
कुष्ठ सोडा भाग नवे निका वेदधर्म द्विजा एका कष्ट तसे येणे परी. असे गुरुचे गुणदोष मनात न आणि तोच शिष्य सेवा करी. एक माणस तोच ईश्वर मानुनी. जैसे जैसे मागे अन्न आणून देतसे परिपूर्ण. जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे. काशी क्षेत्र थोर असता न करी सदा तीर्थयात्रा. न जाय देवदर्शना सर्वथा गुरु सेवे वाचुनी. श्लोक न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न गेहयात्रा. अहर्निश ब्रह्म हरी सुदबोध गुरु प्रसव्यो न ही. सेव्य म्हणत टीका आपले देह संरक्षण. कधी न करी शिष्य जाण. लय लावुनी ब्रह्म लय लावुनी श्री गुरुचरण. कवना सवे न बोलेची. अहोरात्र येणे परी ब्रह्मा शिव म्हणे हरी. गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीतसे. गुरु बोले निष्ठुरेसी आपण म्हणी संतोषी. जे जे त्यासे मानसी पाहिजे तैसे वर्ततसे. वर्तता येणी परी देख प्रसन्न होनी. पिनाक उभा राहुनी सन्मुख वर माग म्हणतसे. अहो गुरुभक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका. तुष्टलो तुझे भक्तीसी एका प्रसन्न झालो मग आता. दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी. न पुसतात आम्ही गुरुसी वर्ण घे सर्वथा. म्हणून गेला गुरुपासे विनवितसे तयासी. विश्वनाथा आम्हासी प्रसन्न होनी आलासे. निरोप झालिया स्वामीचा मागेन उपशर्म व्याधीचा. वर होता सदाशिवाचा बर्वे होईल म्हणतसे. एकूण या शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान. माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी. भोगल्या वाचुनी पातकासी. निवृत्ती नवेगा परियेसी. जन्म तरी बाधिती निश्चयसी. धर्मशास्त्री असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे म्हणी तेने करावी पापधुनी. शेष राहता निर्गुणी विघ्न करतील मोक्षासी. ऐश्या परी शिष्यासी गुरु सांगे परियेसी. निरोप मागोनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख. जाऊनी सांगे ईश्वरासी नलगे कर वर आपणासी. नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे. विस्मय करुणी व्योमकेशी गेला निर्वाण मंडपासी. बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णुपुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य. कोठे त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारे. सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियेसी. दीपक शिष्य निश्चयसी गुरुभक्त असे जाणा. गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणजे तापसी. त्याची सेवा अहर्निशी करीत भावे एकचित्ते. नाही त्रिलोकी देखिला कोणी. गुरुभक्ती करणार निर्गुणी. त्या ते देखुनी माझे मनी अतिप्रीती वर्ततसे. वर देईन म्हणून आपण गेलो होतो तया जवळी जाण. गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परिचया. अनेक दिव्य सहस्रावर्षी तप करती महाऋषी. वर मागती अहर्निशी नाना कष्ट करुनिया. तैसा तापसी योगी त्यासी. नवे मज वर घ्यावयासी. बलात्कारे देता तयासी. वर्ण घेतो दीपक. तन मन अर्पुनी श्री गुरुसी. सेवा करीतो संतोषी. त्रयमूर्ती म्हणून गुरुसी निश्चय भजतसे. समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चित्ता. गुरु परमार्था म्हणून किती म्हणून वर्णू त्यासी. अविद्या अंधकारसी छेदिता दीपक परियसी. कुलदीपक नाम सत्य. धर्मज्ञान सर्व एक गुरुचे म्हणे कुलदीपक. चरणसेवा मनपूर्वक करीतो गुरुची स्वभक्तीने. इतके एकोणी षाडश धरू पहावया गेला शिष्य धरू. त्यांची भक्ती प्रकारू पाहे तये वेळी. सांगितले विश्वनाथे त्यातून दिसे आणिक तेथे. संतोषोनी दीपकाथे म्हणे विष्णू परिचया. दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखुनी आम्हासी. वर देतोसी परियसी कवन कार्या सांग मज. लक्ष कोटी सहस्र गुरुशी तप करती अरण्यावासी. त्यांची करोतोसी उदासी. वर्ण देसी नारायण. मी तरी तुझ भजत नाही. तुझे नाम स्मरत नाही. बलात्कारे येऊनी पाही केवी देशी वर माझ. एकोणी दीपकाचे वचन संतोषला नारायण. सांगतसे विस्तारून तया दीपकाप्रती देखा. गुरुभक्ती करीसी निर्वाणेसी. म्हणून आम्ही जाहलो संतोषी. जे भक्ती केवित्वा गुरुसी तेची आम्ही पावली. जो नर असेल गुरु भक्त जाण. तोच माझा जीव प्राण. त्यासी वैश्य झालो आपण. जे मागेल ते देतो तया.
सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता, पती सेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे. एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी, करती नमन भक्तीसी तेची मज पावे जाना. ऐसे एकुणी दीपक नमिता झाला, आणिक विन्वितसे देख म्हणे सिद्ध नामधारका. एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी, वेदशास्त्र मीमांदिकासी गुरु आम्हासी देणार. गुरुपासुनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा आधीन, आमचा गुरुची देव जाण अन्यथा नाही जानपा. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य, गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा. समस्त योगा सिद्ध जन गुरु वाचुनी न होता सज्ञान, ज्ञान होय ईश्वर आपण केवी देऊ दूर असे सांगा. जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज, या कारणी श्री गुरुराज भजतसे श्री पर्येसा. संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण, तू शिष्य शिरोरत्न बाळकी तुझ आमचा. काहीतरी माग आता वर देईनी तत्वता, विश्वनाथ आला होता दुसरे न वर द्यावयासी मी आलो. आमचेनी मन संतोषी वर माग जो तुझे मानसी, तुझ वश्य झालो निर्धारेसी ते पाहिजे ते देईन आता. दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्ही देसी, गुरुभक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ध्यान द्यावे. गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे, या पडते न मागे निके म्हणून चरणी लागला. दिदला वर शाडपाणी संतोषोनी बोले वाणी, अरे दीपिका शिरोमणी तू माझा प्राण सखा होशी. तुवा ओळखले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी, आणि जरी आम्हा पुससी सांगन एका एक चित्ते. लौकिक सद्बुद्धी होय जैसी, धर्माधर्म सुवने तैशी, उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेशी स्तुती करी गा अहर्निशी. जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी, तेने हो आम्ही संतोषी तेची आमच्या स्तुती जाणू. वेद वाचिती सांगीसी वेदांत भाष्य अहर्निशी, वाचिता जन अकृष्टेशी आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत, याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडता क्षण केवी होय पर्येसा. जयाचे हृदयी गुरुस्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण तोच शिष्य अमर होय. यदा मम शिवस्यापी ब्राह्मणस्यहि गुरु अनुग्रहो भौन्नेस्त्रा सेवेत्य सद्गुरुरस्ता. टीका आपण अथवा ईश्वरो ब्रह्मा जरी देता वरु, तत्वफलदाता गुरु त्रयमूर्ती याच कारणी. ऐसा वर दीपकासी दिदला विष्णूने पर्येसी, ब्रह्मा सांगे कलीसी एकचित्ते पर्येसा. वर लाधोनी दीपक गेला गुरुचे सन्मुख, पुसतसे गुरु एक तया शिष्या दीपकासी. एक शिष्या गुरु दीपका काय दिले वैकुंठ नायका, विस्तारोनी सांगे निका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेसी, म्या सांगतले तयासी गुरुभक्ती व्हावी म्हणून या. गुरुची सेवा तत्परेसी अंतकरण दृढेसी, वर दिदला संतोषी दृढ भक्ती माझी तुमचे चरणी. संतोषोनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू, जीवित्वे होय तू स्थिरू वाशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्व सिद्धी, तुझे घर नवविधी विश्वनाथ, तुझे स्वादी म्हणे गुरु संतोषोने. तुझे स्मरण जे करती त्यांचे कष्ट निवारण होती, श्रेयायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्यांसी प्रसन्न झाला पर्येसी, दिव्य देह झाला तत्क्षणेसी झाला गुरु वेदधर्म. शिष्याचा भाव पहावयास कुष्टी झाला महाक्लेश, तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पाप रहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे. तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करती क्वचित, त्यासी पूर्वजन्म नाही जाना. सूत म्हणे ऋषीश्वराशी येणे प्रकारे कलिसी सांगे,
ब्रह्मापरियसी शिष्य दीपक आख्यान सिद्ध म्हणे नाम करणे दृढ म्हणे असावे याची गोडी. तरीच तरेल भवाग्नी गुरुभक्ती असे येणे विधी. श्लोक यत्र 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 दृढा भक्ती यर्दा कस्य महात्मन तत्र तत्र महादेव प्रकाश उपगच्छति. टीका जरी भक्ती असे दृढेची त्रिकरणसह मानसी तोची लाधे ईश्वरासी ईश्वर होय तया वैश्य. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीयोध्याय. श्री गुरु दत्तोत्रयार्पणमस्तु. संपूर्ण गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारुनी. संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती. जय जयाजी सिद्धमुनी तारक तू आम्हा लागुनी. संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला. ते जुनी जय जयाजी सिद्धमुनी तारक तू आम्हा लागुनी. संदेह माझा माझे म्हणी आजी तुवा फेडिला. तुझेनी सर्वस लाधलो आनंद जोडी बुडालो. परमतत्व जोडलो आजी चेनी दातारा. ऐसे श्री गुरुमहिमान मज निरोपिले त्वा ज्ञान. आनंदमय माझे मन तुझेनी धर्म स्वामिया. कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास. होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्ध म्हणी त्या शिष्या आलोंगणी. आशीर्वाद देऊनी सांगे आपला वृत्तांत. जे जे स्थानी होते गुरु तेथे असता चमत्कारू. पुससी जरी आम्हा आहारू गुरुस्मरणी नित्य जाना. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान. सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिते मनात ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र एकता. धनार्थी यासी अक्षय धन पुत्र पौत्राती गोधन कथा एकता होय जान ध्यान सिद्धी तत्काळ. जे भक्तीने सप्तक एक पुढती एकती भक्त लोक काम्य होय तत्कालिक. निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण. जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे एकता. ज्ञानवंत शतायुषी एकता होय भरवसी. ब्रह्महत्या पापे नाशी एक चित्ते एकता. इतके एकूण त्या अवसरी नामधारक नमस्कारी. स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगत ज्योती. होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे. एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ त्या आणुनी देत अमृत तयापरी तू मज भेटलासी. गुरुचा महिमा एकोकानी सांगिजे द्वारे विस्तारुनी. अंधकार असता रजनी सूर्योदयापरी करी. इतुकिया अवसरी सिद्धयोगी उभय करी. धरुनिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना. असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वथी. बैसोनी सांगे ज्ञानज्योती एक शिष्या नामधारका. नेनेती सोय गुरुदासका याचे कारणे उपबाधका. होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ. ओळखावया गुरुमूर्तीसी आपला आचार परियेसी. दृढ भक्ती धरुणी मानसी ओळखीचे मग श्री गुरु. एकुणी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक सगुण. क्षणक्षणा करी नमन करुणा वचने करुणिया. तापत्र याग्नित पोळलो मी संसार सागरी बुडालो. क्रोधाती जलचरी वेष्टिलो अज्ञान जाडे वेष्टुनिया. ज्ञान नौकी बसवुनी कृपेचा वायू पा लागुनी. देहा तारक करुणी तारावे माते स्वामिया. ऐशिया करुणा वचने विन्वितसे नामकरणी. मस्तक सद्धाची चरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा. तव बोलिला सिद्ध म्हणे न धरी चिंता अंतकरणी. उठवीतसे आश्वासोनी साकडे फेटीन तुझे आता. ज्यांसी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टिती. श्री गुरु बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी. तेने गुन्हे हा भोग भोगसी नाना कष्टे व्याकुळित.
सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वथा गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदा बोधू तुझे अंतकरणू वेदू असे तया चरणांवरी तो दातार अखिलमही जैसा मेघांचा गुण पाही पर्जन्य पडतो सर्वा ठाई कृपा सिंधू ऐसे असे त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जाना सखोल भूमी दांभिक ओळखा उन्नत तुम्ही याची या कारणे मनोकर्मी निश्चयावे श्री गुरुसी म्हणून श्री गुरु उपमा असो कनव असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी ठेवून या कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याच्या महिमा न कल्पितापूर्वी कामधेनु श्री गुरु ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याते असे श्रुती स्मृती संदेह सांडुनी एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे इतके परसोनी नामधारक नमन करुणी शनेक करसंपुट जोडुनी एक विन्वितसे सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विन्वितसे अवधारा सेवक तुमचा स्वामी या स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला एक केवळ चरित्र श्रीगुरुचे एकावया गुरुत्रयमूर्ती एकोकानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावी विस्तारोनी म्हणून चरण लागला मग काय बोले योगेंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बौद्ध समुद्र कैसा तुवा उत्साह विला ते तू महासुख लाधले गुरु हास्यवदन फळले परब्रह्म अनुभवले आजेचिनी तुझ आता हिंडित आलो सकळ क्षिती कवना नव्हे एशी मती गुरुचरित्र मुस्ती ते तू देखिले आजी आम्ही ज्यासी इह परत्रीची चाळ त्यासी ही कथा असे गोड त्रिकर्णे करवणिया दृढ एकचित्ते एकीजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उंचा निश्चय माझी वाचा लादसी चारी पुरुषात धनधान्यादी संपत्ती पुत्रपौत्र श्रुती स्मृती इह सौख्य आयुष्य गती अंती गती असे जाणा गुरुचरित्र कामधेनो वेदशास्त्र संमत जाणो अवतरला त्रयमूर्ती आपण धरुणी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होनी यती यदी हरिहर उतरावया भूमिभार भक्तजना ते तरावया एकोणी सिद्धाचं वचना प्रश्न करी अशिष्य राणा त्रयमूर्ती अवतारा किंकारना देह धरुणी मानुषी विस्तारून ते आम्हासे सांगता स्वामी कृपेसी म्हणून लागला चरणासी करुणावचे करुणिया सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण एका आदि वस्तुना आपण एका प्रपंच वस्तू तीन जाना ब्रह्माच्या रजोगुण तत्वगुण सत्वगुण विष्णू जाण तमोगुण उमारमण मूर्ती एकेची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचनेशी पोषक विष्णू परियेसी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रयमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक होती एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची या काज विष्णूसी अवतार करविले अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारून मन करून ही सावधान एकचित्ते परियेसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ चित्त हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी हटेसी पावला मुनी दुर्वास ते देवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखुनी अंबरीशाने अभिवंदोनी पाद्य देऊनी पूजा केली उपचारे विन्वितसे ऋषी ईश्वराशी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करती विंधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईली म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वांनी
पाक केला ऋषी ते. तव आले दुर्वास देखा, पाहुणी अंबरीशाच्या मुखा. म्हणे भोजने केलीसे का अतिथी विन दुरात्मया. शाप देता ऋषीवर्य राजे स्मरला शाळधर. करावया भक्ताचा कैवार, टाकून आला वैकुंठा. भक्तवत्सल नारायण, शरणागताचे रक्षण. बिरुद बोलती पुराण जाण, धावे धेनू वसाती तैसी. शापिले ऋषीने द्विजासी, जन्मावे गा आखिल योनीसी. तव पावला ऋषिकेसी, येऊनी जवळी उभा ठेला. मिथ्या नव्हे ऋषीचे वचन, द्विजे धरले श्री विष्णूचे चरण. भक्तवत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी, तू शापिले अंबरीशासी. राखीन आपल्या दाजासी, शाप आमासी तुम्ही द्यावा. दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर, केवळ ईश्वर अवतार. फेडावयास भूमिभार, कारण असे पुढे म्हणतसे. जाणूनी ज्ञानी शिरोमणी, म्हणे तप करिता युगेशोनी. भेटी नव्हे ही हरिचरणी, भूमीवरी दुर्लभ. शाप संबंधे अवतरोनी, येईल लक्ष्मी घेऊनी. तरावया लागुनी भक्तजना समजता. परोपकार संबंधेशी, शाप द्यावा विष्णूसी. भूमिभार फेडावयासी, कारण असे म्हणून या. असे विचारुनी मानसी, दुर्वास म्हणे विष्णूसी. अवतारुनी भूमीसी, नाना स्थानी जन्मावे. प्रसिद्धी होसी वेळ 10 उपर. अवतार पूर्ण 10 सहज तू. विश्वात्मा महा सूक्ष्मथळी वसती तू. ऐसा कार्य कारण शाप, अंगीकारी जगाचा वापर. दुष्टावरी असे कोप, सृष्टी प्रतिपाड करावया. ऐसे 10 अवतार झाले, ऐसे तुवा करणी ऐकले. महाभागवती विस्तारले अनंतरूपी नारायणा. कार्यकारण अवतार होती, क्वचित प्रकट क्वचित गुप्ती. ती ब्रह्मज्ञानी जाणती, मूढमती काय जाणे. आणिक सांगेन तुझ, विनोद झालासे सहज. अनुसया अतिऋषीची भाज, पतिव्रता शिरोमणी. तिचे गृही जन्म जाहले, त्रयमूर्ती अवतरले. कपटवेश धरुणी आले, पुत्र जाहले तियेचे. नामधारक पुसे सिद्धासी, विनोद कथा निरोपिलीसी. देव अतिप्रकटवेशी, पुत्र जाहले कवने परी. अतिऋषी पूर्वी कवन, कवनापासून उत्पन्न. मूळ पुरुष होता कवन, विस्तारावे मज सांगावे. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार. एकता होय मनोहर, सकलाभिष्टे ध्यासादती. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू. श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपण नाम तृतीयोध्याय. श्री गुरुदत्तोत्रयार्पणमस्तु.